पिवळे मूग हे आपल्या शरीरासाठी अतिशय हेल्दी असतात। यामध्ये प्रथिनं असतं, प्रथिनयुक्त असे हे पिवळे मूग असतात। तसेच कॅल्शियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं। 1 कप या पिवळ्या मूग डाळीमध्ये 147 कॅलरीज असतात, म्हणजेच त्यामध्ये 25 ग्रॅम प्रथिने, 12 ग्रॅम फायबर असतात। अशा भरपूर हेल्दी असणाऱ्या आणि प्रथिनयुक्त पिवळ्या मुगाची उसळ कशी बनवायची, चला तर मग बघूयात। सर्वात इझी आणि अगदी 5 ते 10 मिनिटात होणारी ही मस्त चविष्ट अशी उसळ। यासाठी मी हे अर्ध बाउल भरून पिवळे मूग घेतलेले आहेत। बारीक चिरलेला 1 वाटी कांदा, अर्धी वाटी कोथिंबीर, लाल तिखट मसाला म्हणजे घरचा मसाला, मीठ, जिरे, मोहरी, हळद आणि कढीपत्ता घेतलेला आहे। सर्वात प्रथम काय करायचं, कढई गरम झाली की कढईमध्ये हे आपण जे घेतलेले पिवळे मूग आहेत ते सर्वात प्रथम भाजून घ्यायचे। डायरेक्ट भाजीमध्ये हे मूग न घालता ते जर भाजून घातले तर शिजतात ही पटकन आणि चवीला देखील मस्त लागतात। म्हणून या पिवळ्या मुगाची उसळ करताना हे मूग आधी थोडेसे मी गरम कढईमध्ये भाजून घेतले। आता हे एकसारखे भाजून झालेले मूग आपण कढईतून काढून घेणार आहोत। त्यानंतर तेल गरम करण्यासाठी ठेवलं। तेल गरम झालं की तेलामध्ये आपल्याला जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे। आता तेलामध्ये आपला कढीपत्ता छान मस्त तडतडला की यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घेणार आहोत। तेलामध्ये कांदा आपल्याला अगदी सोनेरी रंगाचा होईपर्यंत एकसारखा परतून घ्यायचा आहे। तेलामध्ये कांदा सर्व परतून झाला, आपल्याला तळलेला दिसतोय की आता यामध्ये 1 चमचा मी हळद घालून घेतली। हळद देखील कांद्यासोबत तेलामध्ये छान परतून घ्यायची। हळद आणि कांदा एक सोबत परतून झाला की आपण जे भाजून घेतलेले मूग आहेत ते मूग याच्यामध्ये टाकणार आहोत। ते देखील आपल्याला कांद्यासोबत हे सर्व एकसारखे अजून एकदा तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिट हे तेलामध्ये एकसारखे परतून मूग घेतले की यामध्ये आता आपल्याला चवीनुसार आपला घरचा मसाला म्हणजे जे घरचं तिखट आहे ते तिखट टाकायचं आहे। मी यामध्ये 2 ते 2.5 चमचे घरचा लाल मसाला म्हणजे लाल तिखट टाकून घेतलं आणि यामध्येच आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। 1 चमचा मी मीठ टाकलं आणि जे आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ती कोथिंबीर देखील अर्धी ह्यामध्ये टाकली आणि अर्धी उसळ झाल्यानंतर वरून आपण टाकणार आहोत। आता हे एकसारखं परतून झालं की यामध्ये मी गरम करून 2 वाटीच्या अंदाजाने पाणी घेतलेलं आहे। हे गरम पाणी ओतायचं म्हणजे उसळ लवकर शिजते आणि एकसारखे मूग शिजले जातात। आता हे गरम पाणी मी ओतून घेतलं आणि 4 ते 5 मिनिटासाठी हे आपण झाकून वाफेवरती ठेवणार आहोत। झाकून ठेवल्यामुळे देखील उसळ पटकन शिजली जाते आणि आता 5 ते 10 मिनिटानंतर आपली उसळ शिजून सर्व करण्यासाठी खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही देखील ही अगदी झटपट होणारी पिवळ्या मुगाची उसळ एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनेलला सबस्क्राईब करा।